नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत. या दोन्ही जाहिराती 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत. यामधील पदे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची आहेत. ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अनुदानित श्री पुरुषोत्तम दास टंडन शिक्षण संस्था दिग्रस, जिल्हा यवतमाळ आणि श्री अरिहंत शिक्षण संस्था मानोरा, जिल्हा वाशिम या संस्थेअंतर्गत येणाऱ्या शाळांवर खालील रिक्त जागा भरणे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह दिनांक 20 मे 2026 रोजी बुधवारी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत हजर राहावे. स्थळ आहे श्री पुरुषोत्तमदास टंडन उच्च प्राथमिक मराठी शाळा दारव्हा, जिल्हा यवतमाळ. शाळेचे कार्यालय गोविंदनगर आर्नी रोड दारव्हा. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc B.Ed मॅथ. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc B.Ed बायो. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA B.Ed आणि याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed तसेच TET पात्र असणे आवश्यक आहे. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. शेरा दिलेला आहे. वेतन शासन नियमानुसार व रोस्टर लागू नाही. टीप दिलेली आहे. अनुभवी उमेदवाराला तसेच महिलांना प्राधान्य दिले जाईल. ही जाहिरात मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तमदास टंडन उच्च प्राथमिक मराठी शाळा दारव्हा, जिल्हा यवतमाळ तसेच अध्यक्ष सचिव श्री पुरुषोत्तमदास टंडन शिक्षण संस्था दिग्रस, जिल्हा यवतमाळ आणि अरिहंत शिक्षण संस्था मानोरा, जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 20 मे 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या दोन्ही जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची. स्वर्गीय मदनलालजी किसनलालजी संचेती सेवा समिती, मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा
ही संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे. माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे जाहिरात परवानगी पत्र दिनांक 27/4/2026 नुसार शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे पद भरणे आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, वर्ग 9वी ते 10वी करिता. याकरिता एकूण एक पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd इंग्लिश. अनुदानाचा प्रकार आहे 100% अनुदानित पद. संस्थेची शाखा स्वर्गीय आबासाहेब देशमुख विद्यालय वडोदा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 8 ते 12 वाजता स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह मुलाखतीकरिता आदर्श विद्यालय उमाडी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथे उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष सचिव स्वर्गीय मदनलालजी किसनलालजी संचिती सेवा समिती मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 18 मे 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.